तर काही या मूर्तीचं काम तीन बघा, अशी पूर्ण असं अँटिक मूर्ती वाटायला लागली. ही पूर्ण कान बिन याचं केवढं मोठं बघा मूर्तीचं. या ही जय मला रूपाची मूर्ती आहे बघा. ही अशी घोड्यावर बसलेली मूर्ती आहे तलवार घेऊन. अरुंधती पॅटर्न काढलेला आहे. अरुंधती असं कुंभारांचं नाव आहे त्या मुंबईमधल्या. त्या टाईप अशी अंतराई पूर्ण अंतराई मूर्ती अशी काढलेली आहे त्याने. तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आली बरोबर सिद्धिविनायक आर्चपाशी मिरजी टिट्टीपासून असा जो खाली रोड गेला ना खरे कोणाला, तिथं आपण आलेला आता. तर इथे एक मोठा हॉल आहे. त्या हॉलमध्ये कमीत कमी 500+ मूर्ती आहेत. तर घरगुती गणेश मूर्ती आहेत. तुम्हाला जर बघायचं असेल तर ब्लॉगला आता शेवट पण बघायला लागते. तर तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर आता जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला. तर चला आपण बघूया आतमध्ये. तर काही तिथं एवढ्या मूर्त्या लावल्यात का ना डिस्प्लेला बाहेर, त्याने सिद्धिविनायक आर्चच्या दारातच आहेत बरोबर डिस्प्ले. तर इथं मूर्त्या बघा निसता तुम्ही. या मूर्त्या पण अशी अँटिक मूर्ती वाटते बघा. ही समोर जी दिसते का ना अँटिक मूर्ती वाटते. तर खाली अशी साधूच्या रूपातल्या अशी मूर्ती बसवल्या. मूर्त्या बघा निसता तुम्ही. तर काही आता आम्ही आतमध्ये चालले. आता आत जाता एंट्रीला बघा आपण काय काय आता मूर्त्या कुठं कुठं लावल्यात काय काय. तर आता इथं त्या गाई अशा बाहेर मूर्त्या आहेत ठेवलेल्या सगळ्या. बघा ही मोदक घेऊन पेटा घातलेली मूर्ती आहे. तर इथं पण सगळं असे नरसाच्या रूपातल्या मूर्ती आहे सगळ्या बघा. या सगळ्या मूर्त्या बघा ज्या खाली ठेवल्यात का नाही, या सगळ्या बुकिंग केलेल्या मूर्त्या असतील असं वाटते मला या. तर काही या मूर्तीचं काम तीन बघा, अशी पूर्ण असं अँटिक मूर्ती वाटायला लागली. ही पूर्ण कान बिन याचं केवढं मोठं बघा मूर्तीचं या. तर आता पुढे येतात ही चिंतामणी, चिंचपोकीचं चिंतामणी असं ना, चिंतामणी टाईप मूर्ती आहे. तरी आता बाळूमामाची फेटा घालून पगडी घातलेली मूर्ती बघा. मूर्ती बघा निसता. तर आता ही पण बघा कसली अट्रॅक्टिव्ह मूर्ती वाटते बघा. ही कसली भारी. तर इथे पुढे येतात अशा असंख्य अशा मूर्ती आहेत. पूर्ण हॉलमध्ये सगळ्याच मूर्ती आहेत या. तर आता इथं ही जय मला रूपाची मूर्ती आहे बघा. ही अशी घोड्यावर बसलेली मूर्ती आहे तलवार घेऊन. तर इकडे बघतात इकडं पण अशा सगळ्या अशा नंदी बैलासंगड बसलेल्या आहे. इथे सगळ्या अशा छोट्या छोट्या आपल्या घरगुती एकदम 1.5 ते 2 फुटाच्या मूर्त्या आहेत सगळ्या. तर या मूर्त्या बघा इथं परत बाळूमामाची मूर्ती परत इथे केल्या बाळूमामा. तर काही जास्त आपण इथे पूर्ण एक लाईन तर कम्प्लीट केल्या. तर पुढच्या लाईनला बघा कशा कशा मूर्त्या आहेत तेव्हा तुम्हाला दाखवतो. तर बघा इथं पण अशा वर पूर्ण अशा फेटा दिन ओरिजिनल हे तीन आपल्या जे मोराचं पीस आहे ना ते ओरिजिनल आहे सगळं. तर आता इथं पण अशा ठेवल्या. इथं पण चिंतामणीची मूर्ती आहे बघा. ही चिंतामणी टाईप सगळी. तर इथे येतात आता पुढं पण इथं लावल्यात बघा सगळ्या मूर्ती बघा नाही गाईच. तरी पण अशी विठ्ठलांच्या पंढरीच्या रूपातली अशी मूर्ती केलेली आहे. ही पण पूर्ण अशी उभारलेली मूर्ती आहे. इथं पुढे येताच ही विष्णूच्या रूपातली मूर्ती आहे बघा. अशी तिरकी अशी बसलेली विष्णूच्या रूपातली मूर्ती आहे पूर्ण तिरकी बसलेली. तर इथं पण लहान लहान मूर्त्या छोट्या छोट्या बघा. दगडूशेठ आहे बघा. या मूर्त्या निसतात बघा गाईच. तर इकडं पण अशा मूर्ती आहेत बघा. ही पण चिंतामणी प्रभावतीने लावलेली बघा चिंतामणीला या. ही अशी बैठक विष्णूच्या रूपातली बैठक मध्ये मूर्ती आहे ही सगळी. तर यो असा गणेश गल्लीचा राजा यो पूर्ण असा गणेश गल्लीचा राजा आहे ना मुंबईतला, तसा पॅटर्न आहे यो. तर इथे जय मल्हार रूपातली पण मूर्ती अशी बसलेली आहे इथे सगळी अशी पूर्ण. तर गाई आता आपण इथे असले असं मुंबईच्या 3-4 मूर्त्या केल्या त्यांनी मुंबई पॅटर्न केल्या सगळ्या. तर तुम्हाला त्या मूर्त्या फक्त दाखवतो गाईस. तर बघायला लागते त्या मूर्त्या तुम्हाला. फक्त 4-5 मूर्त्या अशा मुंबई पॅटर्न केल्या त्यांनी बघा. आता ह्यो जो असे डंबरू वाजल्याला सगळी अशी मुंबई टाईपच मूर्ती आहे. ही पण डंबरू वाजल्याला असा उभारलेला. त्याच्या साईडला आला तर ह्यो गणेश गल्लीचा राजा आहे ना, त्या टाईपच्या अंतराई अरुंधती पॅटर्न काढलेला आहे. अरुंधती असं कुंभारांचं नाव आहे त्या मुंबईमधल्या. त्या टाईप अशी अंतराई पूर्ण अंतराई मूर्ती अशी काढलेली आहे त्याने. तर याचं काम पण एक नंबर झालेलं आहे. दागिने वगैरे एक नंबर लावलेले आहेत. तर याच्या साईडला बरोबर महादेवांच्या रूपातली अशी मूर्ती आहे बघा. अशी तिरकीत थांबलेली उभारलेली. तर त्याच्या पण पुढं आला की इथं बरोबर नागावरती उभारलेली अशी मूर्ती आहे. आणि ही पण अशी डमरू उभारलेली मूर्ती आहे बघा ही. तर अशा 1 2 3 4 5 ते 6 मूर्त्या बघते अशा त्याने पॅटर्न काढलेले आहेत त्याच्या मूर्त्यांचे. आणि जे खाली ज्या पिशव्या घालून ज्या ठेवलेल्या त्यांना मूर्त्या हे सगळे बुकिंग झाले. त्याच्या नाव आहेत जे कोणी कोणी घेतलं नाही, याच्यावर नाव आहे सगळे असे पूर्ण बुकिंग झालेत. आणि वर पण ठेवलेले सगळ्या बुकिंग झालेल्या मूर्ती सगळ्या.
तर काही वरती पण अशा मूर्त्या ठेवलेल्या त्याने. तर बघा इतर हनुमानच्या रूपातली मोठी मूर्ती आहे. ही कमीत कमी 3 ते 4 फुटाची मूर्ती असली. तर इथं वरती पण सगळ्या मूर्ती आहेत, आणि जे पिशव्या लावून ठेवल्या सगळ्या मूर्ती बुकिंग आहेत सगळ्या. तर एवढा यो हॉलमध्ये एवढ्या सगळ्या मूर्त्या आहेत या हॉलमध्ये. वरती पण मूर्त्या ठेवलेल्या आहेत बघा तिथं. त्या सगळ्या बुकिंग झालेल्या मूर्ती आहेत त्या वरती पण ठेवलेल्या आहेत सगळ्या. तर असं कमीत कमी 500 प्लस मूर्ती आहेत सगळ्या. असं असंख्य मूर्ती या हॉलमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर बघा ही लहान बालगणेश कशी भारी वाटते बघा ही पण मूर्ती. तर ही पण केवढी मोठी मूर्ती आहे बघा काही. अशी भरपूर मोठी मूर्ती आहे अशी. आता पुढे येतात इथं पण सगळे फेटा घातलेले एक नंबर मूर्ती आहेत सगळ्या बघा. बघा सगळ्या असं फेटा घातलेल्या खाली ठेवले ते बुकिंग आहेत सगळ्या मूर्त्या. फक्त वर ठेवलेल्या बघा तुम्ही फेटा बेटा घातलेल्या मूर्त्या सगळ्या. काम पण एक नंबर केलेला आहे सगळं बघा. फिनिशिंग तीन एक नंबर आहे. मूर्ती डोळं दिन काढली सगळं बघा. आता पुढं मूर्त्या बघा नसतात. तर काही इथं फक्त लालबाग, इथं बघा सगळं लालबाग आहे या पॅचेसला पूर्ण लालबाग ठेवलेले आहेत. त्या लालबागला पण ऑइल पेंट कलर दिलेला आहे बघा. असं वाटतंय मूर्ती. आणि इथे पण सगळ्या लहान लहान मूर्ती आहेत छोट्या छोट्या. तरी आपण भारी केले सगळ्या मूर्त्या. या लालबागच्या खाली पण अशा छोट्या छोट्या अशा मूर्ती आहेत बघा या. तर हे पूर्ण लालबाग असते बघा ही लाईन पूर्ण. तर पण लालबाग एक नंबर वाटते बघा मोठा सगळा लालबाग. खाली दगडूशेठ आहेत बघा हे पूर्ण दगडूशेठच्या मूर्ती आहेत एक 5-6 असतील. तर इथं एकदम भारी भारी एकदम एकदम लहान मूर्ती आहेत. एकदम आकर्षक दिसतात त्या मूर्त्या. त्या मूर्त्या बघा बालगणेश मध्ये येतात त्या मूर्त्या सगळ्या. तर इथं पण केवढ्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत बघा या. मूर्त्या बघा नसता वर पण ठेवल्या खाली पण ठेवले बघा. सगळ्या लहान लहान मूर्ती आहेत छोट्या छोट्या. तर गाई आता आपण इथे सगळ्या मूर्त्या बघितलेल्या आहेत. तर आपल्याला आता तुम्हाला एवढ्या सगळ्या दाखवता येणार नाही. तर या पूर्ण हॉलमध्ये पूर्ण मूर्त्या आहेत सगळ्या. या पूर्ण हॉलमध्ये सगळ्या मूर्त्या आहेत. म्हणजे असं कमी 500 प्लस मूर्ती आहेत. डायरेक्ट तुम्हाला आता मी सिनेमॅटिक विषय दाखवतो. फायनली काय झालं आतमध्ये आता सगळ्या मूर्त्या बघितलेल्या आहेत. तर तुम्हाला जर पूर्ण मूर्त्यांचा सिनेमॅटिक सगळा व्हिडिओ पण टाकलेला आहे. तुम्हाला आता ब्लॉग पण बघितला. चला तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.